मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अत्यंत खास, महत्त्वाचा आणि भविष्यात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत त्या राशी ज्या जगातील सर्वात श्रीमंत, भाग्यवान आणि यशस्वी राशी म्हणून ओळखल्या जाणार आहे. आणि विशेष म्हणजे साल 2026 पासून थेट साल 2050 पर्यंत या राशींचे नशीब अक्षरशः 7व्या आसमानावर राहणार आहे. मित्रांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने आता 12 राशींमधून 6 अशा राशी निवडल्या गेलेल्या आहे ज्या येणाऱ्या काळात अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. कारण भगवान शनिदेव या 6 राशींवर प्रचंड प्रसन्न झालेले आहे आणि त्यामुळेच या राशींच्या आयुष्यात धन, वैभव, यश, प्रतिष्ठा आणि स्थैर्य यांचा वर्षाव होणार आहे. होय मित्रांनो, साल 2026 ते 2050 हा दीर्घकाळ या 6 राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. कारण या काळात या राशींच्या लोकांना मोठ्या मोठ्या आनंददायी बातम्या, अपार धनलाभ, अचानक मिळणाऱ्या संधी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या यशस्वी घटना अनुभवायला मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा पूर्णपणे सकारात्मक बाजूने वळेल. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की त्या कोणत्या 6 भाग्यशाली राशी आहे ज्यांच्यासाठी भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे 2026 ते 2050 हा काळ इतका शुभ, फलदायी आणि वैभवशाली ठरणार आहे आणि ज्यांचे नशीब या संपूर्ण कालावधीत 7व्या आसमानावर राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या सर्व 6 राशींबद्दल सविस्तर, स्पष्ट आणि सखोल माहिती देणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. कारण एकही क्षण चुकवणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी भगवान शनिदेवांचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून 5 वेळेस जय शनिदेव महाराज असे शब्द लिहा. कारण असं केल्याने भगवान शनिदेवांचा आशीर्वाद थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा मानली जाते. आता मित्रांनो, आपण बोलूया त्या भाग्यशाली राशींविषयी ज्यांच्यासाठी भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे 2026 ते 2050 हा काळ अत्यंत लाभदायक, यशस्वी आणि समृद्ध ठरणार आहे आणि ज्यांच्या आयुष्यात या काळात धन, मान सन्मान आणि स्थैर्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे की हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची उपासना केली जाते, पण त्या सर्वांमध्ये भगवान शनिदेव महाराज यांचे स्थान अतिशय वेगळं आणि प्रभावी मानलं जातं. कारण भगवान शनिदेव हे कर्मफळदाता, सर्वोच्च न्यायाधीश आणि जीवनात योग्य मार्ग दाखवणारे देव मानले जातात. भगवान शनिदेव महाराज हे सूर्यपुत्र आहे आणि प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्मांनुसार फळ देणारे देव म्हणून ओळखले जातात. तसेच मोक्ष प्रदान करण्याची शक्ती देखील केवळ भगवान शनिदेव महाराजांकडे आहे असं शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. अनेक लोकांच्या मनात शनिदेवांविषयी भीती असते, परंतु खरी गोष्ट अशी आहे की भगवान शनिदेव अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देतात, पण जे लोक प्रामाणिकपणे, कष्टाने आणि सत्याच्या मार्गावर चालतात त्यांच्यावर ते अपार कृपा करतात आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतात. मित्रांनो, ज्याच्यावर भगवान शनिदेवांची कृपा होते त्याच्या आयुष्यात कोणतीही मोठी अडचण टिकून राहू शकत नाही. कारण शनिदेव स्वतः त्या व्यक्तीचे रक्षण करतात, मार्गदर्शन करतात आणि योग्य वेळी योग्य फळ देतात. आता मित्रांनो, भगवान शनिदेव महाराज अत्यंत प्रसन्न झाल्यामुळे 12 राशींमधून 6 अशा राशी निवडल्या गेल्या आहे ज्यांचे नशीब आता चमकणार आहे. आणि या राशींसाठी 2026 ते 2050 हा काळ जीवनात ऐतिहासिक बदल घडवणारा ठरणार आहे. या 6 राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य, मोठं धनसंचय, समाजात मान प्रतिष्ठा, करिअरमध्ये सर्वोच्च यश आणि कुटुंबामध्ये सुखशांती यांचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे.
आणि त्यामुळेच या राशी जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली राशींपैकी गणल्या जाणार आहेत. म्हणूनच मित्रांनो, जर तुमची रास या यादीमध्ये असेल तर हा काळ अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण योग्य निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी ठेवली तर भगवान शनिदेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचे आयुष्य यश, संपत्ती आणि समाधानाने भरून टाकतील. होय मित्रांनो, तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेव महाराज आता या 6 राशींच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि शनिदेव महाराजांच्या कृपेमुळे या 6 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, त्रास, कष्ट आणि अडचणी हळूहळू संपुष्टात येणार आहेत. तसेच साल 2026 ते साल 2050 या दीर्घ काळात त्यांना मोठ्या आणि आनंददायी शुभ बातम्या मिळणार आहेत. मित्रांनो, ज्या भाग्यवान राशींबद्दल आपण येथे बोलत आहोत त्यांच्यावर भगवान शनिदेव महाराजांची कृपादृष्टी साल 2026 पासून ते साल 2050 पर्यंत सातत्याने राहणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण काळ या राशींसाठी अत्यंत शुभ, लाभदायक आणि जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे. या भाग्यशाली राशींमध्ये जी पहिली रास येते ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या जातकांना सांगतो की भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेने तुमच्यासाठी साल 2026 ते साल 2050 हा काळ अत्यंत लाभकारी, प्रगतीचा आणि सर्व बाजूंनी यश देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, कार्यक्षेत्रात सहकायांचे पूर्ण सहकार्य मिळेल, घरामध्ये आनंदी आणि समाधानकारक वातावरण राहील, तसेच वडीलधायांचे प्रेम, मार्गदर्शन आणि सुख लाभेल. भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी या काळात धनाची कमतरता दूर होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि विविध मार्गांनी आर्थिक लाभ मिळेल. आर्थिक दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार असून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. याचबरोबर या काळात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक सरकारी नोकरीत आहे त्यांना पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहे, कारण हा काळ तुमच्यासाठी खूपच शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, यशाचे झेंडे रोवले जातील आणि चारही बाजूंनी मोठमोठ्या आनंददायी व शुभ बातम्या मिळतील, ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. मित्रांनो, भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने साल 2026 ते साल 2050 हा काळ या सर्व राशींसाठी आनंद, लाभ, धनसंपत्ती आणि मोठ्या यशाने परिपूर्ण ठरणार आहे. आणि या काळात या राशींचे संपूर्ण जीवन सकारात्मक दिशेने बदलून जाईल. या यादीतील पुढील भाग्यवान रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना सांगतो की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे, ज्यामुळे तुम्हाला केवळ लाभच मिळणार नाही तर तुमच्या व्यवसायातही मोठी वाढ आणि प्रगती पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी या काळात पदोन्नतीसह वेतनवाढीचेही मजबूत योग निर्माण होत आहे. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. भगवान शनिदेवांच्या कृपेने कन्या राशीच्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अधिक नफा मिळेल आणि धनलाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याचबरोबर जे लोक संतान प्राप्तीची इच्छा धरून आहेत त्यांची ही इच्छा पूर्ण होईल. घरात आनंदी व सकारात्मक वातावरण राहील, प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना करणाऱ्यांसाठीही हा काळ अत्यंत शुभ ठरणार असून त्यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतील. भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम असल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांना जीवनात अनेक प्रकारचे लाभ, धनसंपत्ती आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन सकारात्मकरित्या बदलून जाईल. व्हिडिओमध्ये पुढील भाग्यशाली राशी बघण्या अगोदर जर
तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ कोठेही मिस न करता शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुमची देखील राशी असू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होय मित्रांनो, या यादीत जी पुढील रास येते ती म्हणजे तुळ रास आहे. आणि तुळ राशीच्या जातकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेव महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर साल 2026 पासून ते साल 2050 पर्यंत सातत्याने राहणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, लाभदायक आणि प्रगती देणारा ठरणार आहे. कारण या काळात तुम्हाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळेल, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि जर तुम्ही पूर्वी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जातूनही तुम्हाला लवकरच मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुळ राशीच्या लोकांनी यापूर्वी जे कष्ट, मेहनत आणि संघर्ष केले आहेत त्याचे परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागतील. व्यवसायात तुमची गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि कौशल्य सर्वांसमोर येईल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिखरावर पोहोचाल. म्हणजेच दिवस दुप्पट आणि रात्र चौपट अशी प्रगती तुमच्या जीवनात पाहायला मिळेल. व्यापारात भरघोस नफा मिळेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. मित्रमंडळी आणि जवळची माणसं तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील आणि तुमच्या कुंडलीत तयार झालेल्या मजबूत योगांमुळे हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा पूर्ण लाभ घ्या. मित्रांनो, या यादीतील पुढील खुशनशीब आणि भाग्यवान रास म्हणजे मेष रास आहे. आणि मेष राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेव महाराज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आता खूपच चांगला काळ सुरू होणार आहे. तुमच्या मानसन्मानात आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. समाजात तुमची प्रशंसा केली जाईल आणि शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला यशाचे नवे आणि मोठे मार्ग खुले होताना दिसतील. मेष राशीच्या लोकांचे जे काम अडकले होते, थांबले होते किंवा रखडले होते, ती सर्व कामे आता योग्य वेळेत पूर्ण होतील. तसेच जे नवे काम, नवीन प्रकल्प किंवा नवीन सुरुवात तुम्ही करायची ठरवली आहे ती देखील यशस्वीपणे पूर्ण होईल. कारण भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमध्ये मोठी वाढ होणार आहे. धनलाभाच्या अनेक संधी तुमच्या समोर येणार आहेत. घरात आनंदी आणि समाधानकारक वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रातही तुम्हाला यश प्राप्त होईल. अचानक धनलाभ होण्याचे प्रबल योग निर्माण होत आहे. तसेच जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल. कारण मेष राशीच्या लोकांवर भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी आहे आणि सध्या काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करा आणि ही सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका. मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजे सिंह रास आहे. आणि सिंह राशीच्या लोकांना सांगतो की भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेने आता तुमच्यासाठी अत्यंत उत्तम, सकारात्मक आणि यशाने भरलेला काळ सुरू होणार आहे. या काळात तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही तर समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा देखील मिळेल. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात असे नवे आणि मोठे अवसर येणार आहेत ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य सकारात्मक दिशेने बदलेल. शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे तुम्हाला भरपूर धनलाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात मोठी वाढ होईल आणि चारही बाजूंनी फक्त लाभच लाभ मिळताना दिसेल. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीसह वेतनवाढीचे मजबूत योग तयार झाले आहे. तसेच धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. घरात सुखसमाधान नांदेल. संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना संतान सुख मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भगवान शनिदेवांच्या कृपेने
सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात अपार आनंद, समाधान आणि यश येणार आहे। त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे। मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजे धनु रास आहे आणि धनु राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेने तुम्हाला लवकरच खूप चांगली आणि आनंददायी बातमी मिळणार आहे, कारण तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळू लागणार आहे, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही। धनु राशीच्या लोकांची सर्व रखडलेली कामे आता शनिदेवांच्या आशीर्वादाने योग्य वेळेत पूर्ण होतील। कुटुंबीय आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल। तुमच्यावर शनिदेवांची अपार कृपा असल्यामुळे धनाशी संबंधित सर्व अडचणी, समस्या आणि चिंता दूर होतील। उत्पन्न वाढेल, धनलाभाच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि मोठमोठ्या यशांची प्राप्ती होईल। नोकरी करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीसह वेतनवाढीचेही मजबूत योग आहे आणि भगवान शनिदेवांच्या विशेष कृपेने आता तुमच्या जीवनातील सर्व त्रास, अडचणी आणि समस्या संपुष्टात येऊन अपार आनंद, समाधान आणि यश तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य सकारात्मकरित्या बदलून जाईल। होय मित्रांनो, या यादीत जी पुढील रास येते ती म्हणजे कुंभ रास आहे आणि कुंभ राशीच्या जातकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेव महाराजांच्या कृपेने साल 2026 पासून ते साल 2050 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, सकारात्मक आणि प्रगती देणारा ठरणार आहे, कारण या काळात तुमच्या जीवनात काही नवे आणि मोठे बदल घडून येतील, जे तुमचे संपूर्ण आयुष्य अधिक सुखमय, समाधानी आणि स्थिर बनवतील। या काळात कुंभ राशीच्या लोकांना नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते। आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल, जुनी कर्जे आणि आर्थिक ताणतणाव दूर होतील। व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल। अचानक धनलाभाचे मजबूत योग निर्माण होतील आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे। सर्व प्रकारच्या सुखसुविधा तुम्हाला मिळतील, रखडलेली कामे पूर्ण होतील आणि या काळात तुमची भेट अशा एका व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे जी तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल। त्यामुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्ण संधी देणारा ठरेल। भगवान शनिदेव महाराजांची विशेष कृपादृष्टी या संपूर्ण काळात कुंभ राशीच्या लोकांवर कायम राहणार आहे। त्यामुळे या वेळेचा पुरेपूर लाभ घ्या आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा। प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत सकारात्मक राहील। दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आनंद वाढेल। धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल। सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील आणि जर कुठे अडकलेला पैसा असेल तर तोही लवकरच मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल। त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग करा, संधी हातातून जाऊ देऊ नका, कारण भगवान शनिदेव महाराज या काळात तुमच्यावर विशेष कृपा बरसवणार आहे आणि शनिदेव तुमच्यावर अत्यंत मेहरबान राहणार आहेत। मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजे वृषभ रास आहे आणि वृषभ राशीच्या लोकांना सांगायचं झालं तर भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच एखादा शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे, कारण तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळू लागणार आहे। शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, रखडलेली कामे पूर्ण होतील, मित्रमैत्रिणींशी संबंध अधिक दृढ होतील, अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठी यशे मिळतील। कुटुंबीय आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा लाभेल आणि तुमच्या गोड वाणीमुळे अनेक अडलेली कामे सहज पूर्ण होतील। भगवान शनिदेवांची विशेष कृपादृष्टी वृषभ राशीच्या लोकांवर असल्यामुळे धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील। अनेक वर्षांपासून रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील। तुम्ही दिवसेंदिवस मोठी प्रगती कराल, आपल्या यशाचे झेंडे रोवाल आणि भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने
आता तुमच्यासाठी काळ अत्यंत शुभ, यशस्वी आणि प्रगती देणारा ठरणार आहे. मित्रांनो, यापैकी तुमची राशी कोणती होती ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.